नमस्कार, सर्वांचे सोशल चर्चामध्ये स्वागत आहे। अजूनही कंडोम हा शब्द मोठ्याने उच्चारायला अनेक लोक लाजतात। कंडोमबद्दल उघड माहिती घ्यायला देखील घाबरतात। तर फिमेल कॉन्डोम्स बाबत तर उघड बोलण्याची शक्यता तर धुसरच आहे। कारण आम्ही जेव्हा महिलांना फिमेल कॉन्डोम्सबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का असा प्रश्न विचारल्यानंतर साधारण 50% महिलांनी याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता दाखवली, पण उरलेल्या 50% महिलांना मात्र हा विषय नकोसा वाटला। पण महिलांना त्यांच्या आरोग्याशी आणि व्हाजाइनाशी निगडित सगळ्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे। म्हणूनच आज फिमेल कॉन्डोम्सबद्दल अधिक माहिती घेणार आहोत। व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। फिमेल कॉन्डोम कसे दिसते तर पुरुषांच्या कॉन्डोम प्रमाणेच हे कॉन्डोम असतं, फक्त पुरुषांच्या कॉन्डोमच्या तुलनेत याचा आकार मोठा असतो। फोटोत दाखवल्याप्रमाणे याची रिंग ही तुमच्या व्हाजाइनाकडे येते। हे कंडोम पॉलिथेरिन आणि लॅटेक्स मटेरियल्समध्ये असते। या मटेरियलमुळेही अनेक प्रश्न महिलांच्या मनात येतात। फिमेल कॉन्डोम कसे वापरतात? आता याचा आकार पाहिला तर हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे की हे वापरायचं कसं। जर तुम्हाला टॅम्पॉन वापरायचं माहिती असेल तर अगदी त्याचप्रमाणे तुमच्या व्हाजाइनामध्ये हे इन्सर्ट करायचं असतं। जरी तुम्हाला ते त्रासदायक वाटत असलं तरी ते नाही, कारण याच्या मटेरियलमुळे ते सहज आत जातं। शिवाय तुम्हाला कंडोम आत जायची भीती असेल तर कंडोमच्या उघड्या भागावर एक रिंग असते जी व्हाजाइनाच्या बाहेरील बाजूला राहते, ते आत जाण्याची शक्यता नसते। या कंडोमचा काही भाग बाहेर राहतो। सेक्स झाल्यानंतर हे कंडोम तुम्हाला थोडे ट्विस्ट करून काढायचे असते। फिमेल कंडोम का वापरतात? फिमेल कंडोमचे काम पुरुषांच्या कंडोमपेक्षा थोडे अधिक आहे। हे कंडोम केवळ प्रेग्नन्सीच रोखत नाही तर पेनिसमुळे महिलांना होणाऱ्या ॲलर्जी देखील यामुळे होत नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे फिमेल कंडोम्स वापरण्याचा सल्ला दिला जातो। फिमेल कॉन्डोम्स सुरक्षित आहेत का? आता महिलांना पडणारा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे फिमेल कॉन्डोम्स वापरणं सुरक्षित आहे का? आतापर्यंत फिमेल कॉन्डोम्स संदर्भातील कोणत्याही चुकीच्या गोष्टी समोर आलेल्या नाहीत किंवा कोणताही अपघात यामुळे झालेला समोर आलेला नाही। पण जर तुम्ही वापरण्याच्या विचारात असाल तर एकदा तरी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या। भारतात फिमेल कॉन्डोमचा वापर किती? तर भारतातच नाही तर जगभरातच फिमेल कॉन्डोम्सचा वापर तुलनेने कमी आहे। कारण वर म्हटल्याप्रमाणे हे कंडोम वापरण्यासंदर्भात महिलांमध्ये तशी जनजागृती नाही, त्यामुळेच महिला हे वापरण्यासंदर्भात अनेक कारणे देतात। तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली ही माहिती ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर आम्हाला नक्की फॉलो करा, म्हणजे आमचे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील।